वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से। पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू। ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू, ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण जी कविता अभ्यासणार आहोत त्या कवितेचं शीर्षक आहे औक्षण. मला नेहमीच असं वाटतं की आपण जेव्हा जेव्हा कविता अभ्यासतो तेव्हा ती कविता अभ्यासताना आपल्याला ती कविता जगता यायला हवी. आता तुम्ही म्हणाल की कविता जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं? सांगते. कवितेमध्ये जी काही मूल्य सांगितलेली असतात किंवा जो काही उपदेश केलेला असतो त्या सगळ्याचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनामध्ये म्हणजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये करता यायला हवा. म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर एखादी कविता आपल्याला झाडांची परोपकारी वृत्ती शिकवते. एखादी कविता आपल्याला थेट आपल्या बालपणात घेऊन जाते. एखादी कविता योगी पुरुषाचं श्रेष्ठत्व विशद करते. हे सगळं म्हणजे झाडांचा परोपकार, संतांचं श्रेष्ठत्व, हे सगळेच्या सगळे गुण आपल्या व्यक्तिमत्वात आणण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच तर कविता जगणं. आणि नेमका तोच प्रयत्न आज आपण करायचा आहे. कवितेची सुरुवात करताना आधी या कवितेच्या कवयित्रीचा परिचय करून घेऊया. या कवितेच्या कवयित्री आहेत इंदिरा संत, प्रसिद्ध कवयित्री, कथाकार आणि ललित लेखिका. कर्नाटकमधल्या इंडी नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये 4 जानेवारी 1914 या दिवशी त्यांचा जन्म झाला. अगदी वयाच्या 16व्या-17व्या वर्षीच त्यांनी कविता आणि कथा लिहायला सुरुवात केली. त्या नेहमी म्हणायच्या, कविता हा माझ्या लेखनाचा आणि जगण्याचा गाभा आहे. कविता मला कसं जगायचं ते शिकवतात. शब्द कोणता का असेना, त्यात जे तेज कवी निर्माण करतो त्यानेच तर त्या शब्दाला व्यक्तिमत्व मिळतं. आणि म्हणूनच कविता ही आपल्या श्वासाइतकीच गरजेची. शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या इंदिरा संत यांना नेहमीच नवीन गोष्टी, नवीन बदल खूप आवडायचे. आणि म्हणूनच तर त्यांचं लिखाण हे नेहमीच अतिशय गहिरं, दर्जेदार आणि सगळ्यांना पचनी पडेल असं सहज सोपं झालं. त्यांच्या अनुभव विश्वातनं साकारलेल्या त्यांच्या कविता आजही म्हणजे आज इतकी वर्ष उलटलेली आहेत तरीसुद्धा आपल्या मनामध्ये रुंजी घालत आहेत. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला ही कविता असो, किंवा मग कधी कुठे न भेटणार, कधी न काही बोलणार, कधी कधी न अक्षरात मन माझे ओवणार, या त्यांच्या सगळ्याच कविता आपल्या अंतरंगाचा वेध घेतात. इंदिरा संत यांनी लिहिलेला पहिला स्वतंत्र काव्यसंग्रह म्हणजे शेला. खरं तर सहवास हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. पण तो इंदिराबाई आणि त्यांचे यजमान नारायण संत या दोघांनी मिळून एकत्रितपणे लिहिलेला होता. आणि म्हणून शेला हा त्यांनी लिहिलेला
पहिला स्वतंत्र काव्यसंग्रह मानला जातो. त्याने लिहिलेले मेंदी, मृगजळ हे कविता संग्रह, त्याचप्रमाणे श्यामली, चैतू, कदली हे कथासंग्रहसुद्धा तितकेच गाजले. प्रेम, विरह म्हणजे सेपरेशन, त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये होणारा भावनांचा कल्लोळ म्हणजे गोंधळ, त्यांनी या निसर्ग प्रतिमांमधनं अगदी नेमक्या शब्दांमध्ये व्यक्त केला. आणि हेच तर त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. साहित्य क्षेत्रातल्या या कामासाठी त्यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, त्याचप्रमाणे गर्भरेशीम या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारसुद्धा मिळाला. अशा या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनी लिहिलेली ही औक्षण कविता. आता औक्षण म्हणजे काय, तर ओवाळणे. ओवाळताना तबकामध्ये निरांजन, हळद, कुंकू, अक्षत, सुपारी हे सगळं घेतलं जातं आणि मग हळद कुंकू लावून औक्षण केलं जातं. तबकामध्ये असणारा दिवा म्हणजे मांगल्याचं आणि पावित्र्याचं प्रतीक. दिवा म्हणजे अंधकार, संकट आणि वाईट गोष्टींचा नाश करणारी शक्ती. ज्याला आपण ओवाळतोय त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभावं, सुख मिळावं, समाधान मिळावं, यासाठीच तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये औक्षण करण्याची प्रथा आहे. रक्षाबंधन आणि भाऊबीज या दिवशीसुद्धा बहीण भावाचं औक्षण करते. वाढदिवसाला औक्षण करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. नुकतीच दिवाळी होऊन गेलेली आहे आणि या दिवाळीमध्ये वसुबारस हा जो सण असतो त्या दिवशी गाईला ओवाळण्याची सुद्धा आपल्याकडे प्रथा आहे. आता हे जे सगळं मी वर्णन केलं त्यावर ना तुम्हाला औक्षण म्हणजे काय हे नेमकं नक्कीच कळालेलं असेल. आता या कवितेमध्ये आपण जे औक्षण करणार आहोत ते नेमकं कुणाचं आहे, तर रणांगणावर जाऊन पराक्रम गाजवणाऱ्या आपल्या सैनिकाचं. एकूणच सैनिकाविषयीचा आदर, प्रेम, सदिच्छा आणि मनातला कृतज्ञताभाव व्यक्त करणारी ही कविता. सैनिकांविषयी कृतज्ञताभाव असं जेव्हा मी म्हणते तेव्हा सैनिक म्हणजे कोण, तर सैनिक म्हणजे शौर्य, निर्धार आणि निष्ठा यांचं मूर्तिमंत प्रतीक. मृत्यूला दररोज भेटणारी व्यक्ती म्हणजे सैनिक. थंडी, वारा, ऊन, पाऊस कशाचीही तमा न बाळगता सीमेवर तैनात राहून आपल्याला सुरक्षित ठेवणारा माणूस म्हणजे सैनिक. मृत्यू जर माझ्या कर्तव्याच्या आड आला तर त्याचाही खात्मा करून मी माझ्या देशाचं रक्षण करीन, अशी मानसिकता उराशी बाळगणारा देव माणूस म्हणजे आपला सैनिक. आता हे सगळं जेव्हा मी तुम्हाला सांगते त्यावेळेला सैनिकांची मावशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष फाउंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी लिहिलेल्या एका कवितेच्या काही ओळी मला आठवत आहेत. त्या म्हणतात, वो आग से प्रखर है, वो आग से प्रखर है, तूफानों से भी तेज है, पानी से गतिमान, धरती से सहिष्णु और व्योम से भी ऊंचा है, वो हमारी शान है, सरहद पे खड़ा भारत माँ का जवान है. खरं तर आज आपण सगळेच आपल्या हक्कांविषयी किंवा मग आपल्याला काय हवं आहे याविषयी नेहमीच सजग असतो, जागरूक असतो. पण आपण आपल्या सैनिकांविषयी किंवा मग आपल्या देशाविषयी तेवढेच सजग, तेवढेच जागरूक आहोत का? 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट आले की मग या 2 दिवशी आपली देशप्रेमाची आणि एकूणच देशभक्तीची भावना अगदीच उचंबळून येते. तरीसुद्धा झेंडावंदन करण्यापलीकडे आपण आपल्या देशासाठी काय करतो? आणि म्हणूनच मला नेहमीच असं वाटतं की हा देश माझ्यासाठी काय करतोय यापेक्षा मी माझ्या देशासाठी काय करते किंवा काय करणार आहे, किंवा मग माझ्या देशासाठी माझं कॉन्ट्रिब्युशन काय असणार आहे, या गोष्टीचा विचार आज करायला हवा. आपल्या देशावर अगदी मनापासून प्रेम करायला हवं. वयाच्या 25व्या वर्षी शहीद झालेल्या परमवीर चक्र विजेता विक्रम बात्रा यांच्या आईचे शब्द
खरंच मन हेलावून टाकतात. त्या म्हणतात, जिस देश के लिए मैंने मेरा बच्चा कुर्बान किया है, जिस देश के लिए मैंने मेरा बच्चा कुर्बान किया है, उस देश से प्यार तो करो. आणि म्हणूनच आपल्या सैनिकावर असलेलं आपलं प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी एकूणच लिहिलेली अशी ही कविता औक्षण. खरं तर आता इतका वेळ मी कवितेची प्रस्तावना करते आणि जास्त प्रस्तावना करण्याचं कारण म्हणजे या कवितेवर आधारित एखादं स्वमत किंवा मग सैनिकावर एखादा निबंध नक्की येऊ शकतो. आणि मग आता जी जी माहिती म्हणून मी तुम्हाला सांगितली आहे ती सगळी जर तुम्ही लक्षात ठेवलीत तर अर्थातच या सगळ्याचा उपयोग तुम्हाला स्वमत आणि निबंध लिहिताना होणार आहे. आणि मग एकूणच तुमच्या मार्कांचं वेटेज जे आहे ते वाढायला मदत होईल. चला तर मग आता कवितेला सुरुवात करूया. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. कवयित्री म्हणतात, हे सैनिका, तू थंडी, वारा, ऊन, पाऊस कशाचीही पर्वा न करता सीमेवर तैनात राहून आमचं रक्षण करतोयस. तुझ्या या उपकारातनं उतराई व्हायचं म्हटलं तर नाही मुठीमध्ये द्रव्य, द्रव्य म्हणजे धन, संपत्ती, वेल्थ, ती आमच्याकडे नाही आहे. तुझ्या शौर्याशी तुलना होईल एवढी धनसंपत्ती, एवढा पैसा अडका आमच्या मुठीमध्ये म्हणजे आमच्या हातामध्ये नाही आहे. मूठ म्हणजे फिस्ट. हाताची पाचही बोटं एकत्र केली की त्याला आपण मराठीमध्ये मूठ असं म्हणतो. नाही शिरेमध्ये रक्त, तुझ्या धमन्यांमध्ये सळसळणारं रक्त आमच्या शिरांमध्ये, शिरा म्हणजे नस, हाताची नस, इंग्लिशमध्ये ज्याला आपण वेन्स असं म्हणतो, हे रक्त आमच्या वेन्समध्ये नाही आहे, आमच्या शरीरात नाही आहे. काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. तुझ्यासारखं सामर्थ्य, सामर्थ्याचा अर्थ ताकद, शक्ती, स्ट्रेंथ, ती ताकद, ती शक्ती, ती स्ट्रेंथ आमच्याकडे नाही आहे. सियाचीनसारख्या -30 ते -68 असं तापमान असणाऱ्या प्रदेशामध्ये राहणं, इथूनच तर तुझी खरी लढाई सुरू होते. कोरडी हवा, ऑक्सिजनची कमतरता, शरीर गोठवून टाकणारी प्रचंड थंडी, साधा डाळभात खाण्याची सुद्धा इच्छा जिथे होत नाही अशा दुर्गम भागामध्ये तू राहतोस. पण आम्हाला सुरक्षित ठेवतोस, आमच्याकडनं कशाचीही अपेक्षा न बाळगता. आणि मग आम्ही तुझ्यासाठी काय करतो असा जेव्हा विचार आम्ही करतो तेव्हा जाणवतं खरंच आम्ही खूप अगतिक आहोत. पुढच्या कडव्यामध्ये कवयित्री म्हणतात, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्यगाथे पुढे त्याची केवढीशी शान. कवयित्री म्हणतात, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तू ज्या पद्धतीने शत्रूशी 2 हात करतोस ते तुझं धैर्य बघितलं की खरंच माझा हा जीव तुझ्यावर ओवाळून टाकावा असं वाटतं. जीव ओवाळून टाकणे याचा अर्थ जीव कुर्बान करणे. माझा हा जीव तुझ्यावर कुर्बान करावा असं मला अगदी मनापासून वाटतं. तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवढीशी शान. तुझं शौर्य म्हणजे वेलर, पराक्रम. तुझं शौर्य, तुझा पराक्रम इतक्या पराकोटीचा आहे की त्यापुढे हा आमचा जीवसुद्धा अगदीच फिका आहे. तुझ्या या पराक्रमासमोर आमचा जीव अगदीच क्षुद्र, कवडीमोल आहे. आमच्या जीवासमोर तुझ्या शौर्यगाथेचं मोल प्रचंड मोठं आहे. तुझ्या पराक्रमासमोर आमच्या या जीवाची शांती काय. शान म्हणजे ऐट किंवा थाट. आणि म्हणूनच तुझ्या या पराक्रमासमोर आमचा हा जीव अगदीच थोटका आहे. थोटका म्हणजे अपुरा आहे किंवा छोटा आहे.
वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे म्हणजे काय तर जेव्हा तू युद्धभूमीवर शत्रूशी लढत असतोस तेव्हा चारही बाजूंनी बंबारा याचा अर्थ गोळीबार चालू असतो. बंबाराला इंग्लिशमध्ये म्हणतात फायरिंग. घोंगावे बंबारा म्हणजे युद्धभूमीवर गोळीबाराचा मोठमोठा आवाज होत असतो. बॉम्ब हल्ले होत असतात. शत्रूने जिथे तिथे माइन्स पेरलेले असतात तुझ्यासाठी. तुझ्या डोक्यावर लढाऊ विमानं सतत घिरट्या घालत असतात. घिरट्या घालणं म्हणजे फिरत असतात. सगळीकडे आजूबाजूला धुराचे कल्लोळ म्हणजेच धुराचे लोट असतात. धुराचे कल्लोळ म्हणजे कॉन्स्टंट स्मोक ऑफ फायर. आजूबाजूला तोफा धडाडत असतात. तोफा म्हणजे कॅनन. या तोफांचा सतत भडीमार चालू असतो. धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. तोफा धडाडणं म्हणजे तोफांचा मोठमोठा आवाज होणं. शत्रूशी सामना करताना घायाळ होणारे, प्रसंगी मृत्युमुखी पडणारे तुझे सैनिक मित्र तुला समोर दिसत असतात. तरीसुद्धा सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे असं म्हणत भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारा तू जिद्द म्हणजे फर्म डिटर्मिनेशन, या जिद्दीने निश्चयाने पुढचं पाऊल टाकतोस. शत्रूचा सामना करतोस, शत्रूचा खात्मा करतोस. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत पाजळावी. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी. हे सैनिका, हा तुझा पराक्रम, तुझं शौर्य, तुझी विजयाची दौड म्हणजे धाव. ही तुझी विजयाची दौड आम्हाला डोळे भरून पाहायचे. डोळे भरून पाहणं हा वाक्प्रचार आहे. आणि डोळे भरून पाहणं याचा अर्थ आहे अगदी समाधान होईपर्यंत पाहणं. तुझी ही दौड आम्हाला आमच्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवायचे. डोळ्यातील आसवांची ज्योत पाजळावी. डोळ्यातले आसव म्हणजे डोळ्यातले अश्रू. आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या तुझ्यासाठी या आमच्या डोळ्यातील आसवांच्या असंख्य ज्योती पाजळाव्यात. पाजळणे म्हणजे लावणे, इंग्लिशमध्ये टू किंडल. आणि मग तुझं औक्षण करावं असं आम्हाला वाटतं. मुलांनो, आता आपण कवितेच्या अगदी शेवटच्या कडव्याकडे आलोय. आणि या शेवटच्या कडव्यामध्ये कवयित्री म्हणतायत, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं, दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं. कवयित्री म्हणतात, खरं तर आम्ही सगळीच माणसं अगदीच सर्वसामान्य आहोत, साधी माणसं आहोत. पण आमच्या डोळ्यातल्या असंख्य ज्योत म्हणजे फ्लेम, या असंख्य ज्योती तुझ्या सदैव पाठीशी आहेत. तुझी सदैव पाठराखण करतायत. राखण करणे याचा अर्थ आहे तुझं रक्षण करतायत. दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. आम्ही खूप सामान्य माणसं, दीन आहोत, दुबळे आहोत. दीनदुबळे म्हणजे गरीब, असमर्थ, कमकुवत. परिस्थितीने, सामर्थ्याने, ताकदीने सगळ्यानेच कमकुवत. खरं तर तुझ्यासारखा पराक्रम आम्ही नाही करू शकत, तुझ्यासारखं शौर्य आम्ही नाही गाजवू शकत. पण हो, तुला भरभरून शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो. तुझ्या अखंड दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू शकतो. आणि म्हणूनच तू चिरंजीवी व्हावास यासाठी आम्ही सगळे भारतीय अगदी मनापासून तुझं औक्षण करतोय. एकूणच सैनिकांविषयींचा आदरभाव, कृतज्ञताभाव व्यक्त करणारी ही कविता आज आपण अभ्यासली आहे. मुलांनो,
अब्दुल कलाम यांनी आपल्या सगळ्यांना एक प्रश्न विचारला होता. देशासाठी तुमच्याकडे 10 मिनिटं वेळ आहे का? खरंच आत्मनिरीक्षण आणि त्याच सोबत आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा हा प्रश्न. आजच्या युगामध्ये चित्रपटातले हिरो आणि हिरोईन्स आपले रोल मॉडेल्स असतात, ज्यांना आपण नेहमीच फॉलो करतोय. एकूणच या आभासी जगाची आज आपल्या सगळ्यांनाच भुरळ पडली आहे. पण यात बदल व्हायला हवा, परिवर्तन व्हायला हवं. आता तरी आपले हे रोल मॉडेल्स बदलायला हवेत. I only regret that I have but one life to lay down for my country. मला दुःख आहे की माझ्याकडे फक्त एकच आयुष्य आहे या देशावर ओवाळून टाकण्यासाठी. किंवा मग तिरंगा लहरा के आऊंगा या फिर तिरंगे पे लिपट कर आऊंगा असं म्हणणारा, मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारा, पण आपल्याला सुरक्षित ठेवणारा हा आपला सैनिक, आपला रोल मॉडेल व्हायला काय हरकत आहे? धन्यवाद. वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं